नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्यास अधिकार अध्यक्षांना कसा, ठाकरेंच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। सिब्बल न्यायमूर्ती नाहीत, मी दिलेले निर्णय शाश्वत, राहुल नार्वेकरांची सिब्बलांच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया, तत्कालीन स्थिती आधारे योग्य तो निर्णय दिला, सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्वाधिकार, आमदार अपात्र झाले असते तर त्यांच्याकडे बहुमत राहिलं नसतं, अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमताचा विचार केला, कपिल सिब्बल यांचा निशाणा। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते आमदार मंत्री झाले, आमदार म्हणजे पक्ष नाही, शिंदेसोबत गेलेले सर्व 39 आमदार अपात्र, सिब्बल यांच्याकडून 10व्या अनुसूचीचा दाखला। 2018च्या घटनेनुसार शिंदेने मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का, कोर्टाचा सवाल, तर ते रेकॉर्डवर नाही। शिंदेना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली होती, ठाकरेंच्या नेतृत्वातच शिंदेनी निवडणूक लढवली, ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली, सिब्बलांचा युक्तिवाद। शिंदेनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं, गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते, सिब्बलांचा युक्तिवादानंतर सवाल, तर 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, तर कोणत्या आधारे व्हीप बदलला, शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही, सिब्बलांचा युक्तिवाद। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगानं निर्णय घेणं चुकीचं, आयोगानं अपात्रता प्रकरणातील निर्णयाची वाट पाहायला हवी होती, सिब्बलांचा युक्तिवाद। तर अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही, सरन्यायाधीशांचं म्हणणं, मात्र अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचा सिब्बलांचा युक्तिवाद। राजकीय परीक्षेमध्ये शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त, कोर्टामध्ये आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील, शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षांवर प्रचंड दबाव, त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतलाच नाही, निवडणूक आयोगाकडूनही नियमबाह्य निर्णय, अरविंद सावंतांची टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। रोहित पवारांकडून एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीची स्तुती, सिंदखेड राज्यासाठी अर्ध्या तासामध्ये 50 कोटींचा निधी मंजूर, एकनाथ शिंदेने अर्ध्या तासामध्ये निधी मंजूर केला, रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर विरोधक असलो तरी चांगलं ते चांगलं म्हणायला हवं, रोहित पवारांचं वक्तव्य। रस्ते आहेत तर अपघात होणारच, खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदाराचं चीड आणणारं वक्तव्य, भोरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचा आमदार शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, असा सवाल उपस्थित। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25-30 कोटी रुपये घेऊन द्यावं, खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावेत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी गिरीश महाजनांचं अभिनंदन केलंय, महाजनांना मुख्यमंत्री फडणवीसांनी शुभेच्छाही दिल्यात, माझ्यावर विश्वास ठेवून कुंभनगरीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा, पण नाशिकात खड्डे बुजवण्याचं मोठं चॅलेंज आहे, भुजबळांचा गिरीश महाजनांना खोचक शुभेच्छा, कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्र्यांनी काम करायला हवं असाही सल्ला, तर पालकमंत्रीपद न मिळाल्यानं माझं महत्त्व कमी झालेलं नाही, असंही भुजबळांचं विधान। भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात, भ्रष्टाचारी नेत्याची बायको राहुल गांधींवर बोलते, चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका। न्यायालयामध्ये निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटं बोलून स्वतःचं वैचारिक दारिद्र्य दाखवू नका, विजय वडेट्टीवारांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार, महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचना जारी, सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार।